नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे बस स्टँड, अमावस्येची रात्र. लेखन डॉक्टर प्रदीप फड. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. सतीशला रात्री 2 वाजता काळेगावच्या बसस्टँडवर सोडण्यात आलं. आता एवढी रात्र झाली नसती, पण काय झालं, त्याला जिल्ह्याच्या ठिकाणाहून यायला बराच उशीर झाला. सतीशला स्टँडवर सोडले तेव्हा तिथं काळं कुत्रं सुद्धा नव्हतं. तो फक्त एकटाच होता. त्याला खात्री होती की आपल्याला सकाळी 6 वाजेपर्यंत बस लागणार आहे. सतीश जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीला होता. सतीशने सहजच वर बघितले. आज अमावस्येची रात्र होती. काळ्या कुट्ट अंधाराने जणू सर्व आकाशच गिळंकृत केले होते. रातकिड्यांची नुसती किर्र किर्र चालू होती. अधूनमधून थंड अशी हवेची झुळूक सतीशच्या अंगावर थंडीने काटा आणत होती. स्टँडवर बराच अंधार होता. फक्त बूथजवळ मात्र एक लाईट तुरळक प्रकाश देत होती. तो सुद्धा आपला जीव कधी गमावेल याची शाश्वती नव्हती. सतीशने मोबाईलची टॉर्च लावली आणि तो त्या बूथजवळ जाऊन बसला. त्याच्याकडे सकाळची वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याला पहिल्यांदा एवढा एकटेपणा जाणवत होता. तो मोबाईलची टॉर्च बंद करून गेम खेळू लागला. स्टँडवर एवढी शांतता त्याने पहिल्यांदाच अनुभवली होती. एकही माणूस तिथं दिसत नव्हता. त्याच्या सोबतीला फक्त आणि फक्त मोबाईलच होता. थोड्याच वेळात तो गेममध्ये चांगलाच रमला. तो एका बाकावर मस्त मांडी घालून बसला होता. अचानक वातावरणात थोडा बदल होत आहे असं त्याला जाणवू लागलं. आता एवढा गारवा जाणवत नव्हता. थोडी गरमी आणि ऊब अचानक जाणवू लागली. त्याचं लक्ष मोबाईलमधून विचलित झालं. त्याची नजर सहजच शेजारच्या बाकावर गेली आणि ते बघून त्याला धक्काच बसला. पण काही क्षणाकरिता तो बघतच राहिला. तिला बघून कुणीही बोललं असतं. तिच्या नजरेच्या बाणातून कुणीच चुकलं नसतं. तिच्या मनमोहक, नेत्रदीपक, आकर्षक असं सौंदर्य बघून सतीश काय, कोणच सुटणार नाही. सतीशला ती कशी आली, केव्हा आली हे कळलंच नाही. काही केल्या सतीशची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. तिचा गोरा रंग त्या अमावस्येच्या अंधाराला नाहीसा करत होता. अख्खं वातावरण तिच्या यौवनाच्या सुगंधाने भरून गेलं होतं. तिच्या येण्याने वातावरणातील गारवा नष्ट होऊन ऊब जाणवत होती. काळे भोर केस, त्याची एक तिरपी तिच्या गोऱ्या गालावर आलेली. तिच्या डोळ्यात जणू अमृत साठवले होते. ती लाजून त्या बाकावर बसली होती. जणू एखादी मखमली वस्त्राने माखलेली अप्सरा त्या बाकावर बसली की काय. तिच्या पापण्या त्या अमृतरूपी नयनाच्या वर सजवल्या होत्या की काय. ती लाजून ओठ दुमडून जेव्हा सतीशकडे तिरक्या नजरेने बघत होती तेव्हा तिच्या गालावर हलकीशी खळी पडायची. ती आपले अंग चाचपून घेत होती. तरीही तिचे शरीर ती लपवून ठेवू शकत नव्हती. आणि त्यातल्या त्यात लाल साडी तिने घातलेली होती. एवढी आकर्षक स्त्री त्याच्या शेजारच्या बाकावर येऊन बसली होती. सतीश तिच्याकडे डोकावून बघत होता. ती सुद्धा त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत होती. मात्र ती तरुणी नव्हती हे त्याला कळून चुकले होते, कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. सतीशला प्रश्न पडला की इतक्या रात्री बस स्टँडवर कुणीही नसताना इतकी सुंदर स्त्री कशी येईल. तिला भीती नसेल का वाटत?
जी मला वाटत होती. तो विचार करत राहिला. त्याची तिला बोलायची हिंमतच होत नव्हती. सतीश मात्र आपल्या डोळ्यांनी तिला टिपायचे सोडत नव्हता. तो सारखा तिच्याकडे बघत होता. ती सुद्धा त्याच्याकडेच बघत होती. सतीश मात्र तिच्याबरोबर बोलणे योग्य समजत नव्हता, कारण त्या ठिकाणी फक्त ती आणि तोच होता. जवळपास 1 तास कुणीही बोलले नाही. सतीश तिच्याकडे सारखं बघत बसला. काही केल्या सतीशची तिच्यावरची नजरच हटत नव्हती, कारण सतीश सुद्धा तरुण होता, जवळपास 25 मध्ये असलेला. तिचे सौंदर्य बघून तो मोहित झाला होता, पण आपल्या भावनांना त्याने बांध घातला होता. तिने हळुवारपणे त्याच्याकडे एक कटाक्ष नजर टाकली. ओठ दुमडले आणि आपल्या गोड अशा आवाजात ती म्हणाली, "अहो, टाईम काय झाला?" तिचा तो गोड असा आवाज ऐकून त्याच्या अंगावर शहारे आले. घाई गडबडीमध्ये त्याने मोबाईल उचलला. लॉकचे बटन दाबण्याच्या नादात मोबाईल बाकावरून खाली पडला. त्याने तो उचलला आणि पुन्हा बटन दाबून लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु मोबाईल बंद झाला होता. त्याने डोक्यावरच हात मारला, कारण मोबाईलमध्ये चार्जिंग बरीच होती. तो निराशेने म्हटला, "यार, मोबाईल अचानक कसं काय बंद पडला? काय झालं काय माहीत?" तरीही त्याचा लॉक उघडण्याचा प्रयत्न चालूच होता. ती त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करत म्हणाली, "सॉरी हा, माझ्यामुळे मोबाईल पडला तुमचा." "नाही हो, मीच घाई केली. तुम्ही तर फक्त टाईम विचारला होता ना." सतीश तिला हसून म्हणाला. तिने त्याला विचारले, "तुम्हाला कुठं जायचं आहे?" सतीश म्हणाला, "मला बोरेगावला जायचं आहे. इथून 60-70 किलोमीटर असेल. रात्री लेट झालो ना, त्यामुळं आता सकाळपर्यंत थांबावं लागणार." ती म्हणाली, "हो ना, रात्रीची बस सेवा सुरू पाहिजे. बघा बरं, मला सुद्धा थांबावं लागलं इथं." सतीशने तिला प्रश्न केला, "तुम्हाला कुठं जायचं आहे?" ती म्हणाली, मला पुण्याला जायचं आहे. सकाळपर्यंत मला सुद्धा थांबावं लागणार इथंच." सतीश तिला सहज म्हणाला, "तुम्हाला भीती नाही वाटत का?" "कसली भीती आणि कुणाची?" तिने उलट प्रश्न केला. "इतक्या अंधाऱ्या रात्री तुम्ही एकट्या?" सतीश तिला हळू आवाजात म्हणाला, "एक काम करा, तुम्ही आहे ना माझ्या बाकावर येऊन बसा इथं." ती म्हणाली. सतीशला धक्काच बसला, कारण एवढी सुंदर स्त्री त्याला जवळ बसायला बोलवते, अगदी एखाद्या ओळखीच्या माणसासारखं. सतीशला आनंद झाला. तो ताडकन उठला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला. सतीश म्हणाला, "तुम्हाला व्यवस्थित बसता येतंय ना?" ती हसून म्हणाली, "हो हो, का नाही. तुम्ही निवांत बसा, काळजी करू नका." सतीशच्या मनात गुदगुल्या होत होत्या. सतीशच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तो तिने हेरला होता. "हां, आता बोला. तुम्ही काहीतरी बोलत होता. तुम्हाला भीती वगैरे वाटते का?" ती त्याच्याकडं पाहून म्हणाली. ती आणि सतीश फक्त फुटभर अंतरावर होते. सतीश म्हणाला, "हो, ते इतक्या अंधारात तुम्ही एकट्या, आणि आजकाल लोक चांगली नाहीत हो." ती हे ऐकून खो खो हसू लागली. सतीश तिला म्हणाला, "का? काय झालं?" ती हसत म्हणाली, "अहो, भीती तुम्हाला वाटते म्हणून मी बोलावलं जवळ, माझ्याजवळ बसायला. मला काहीही भीती वाटत नाही बघा. माझा प्रवास रात्रीचाच असतो." सतीश तिच्याकडे एकदम पाहून म्हणाला, "रात्रीचा म्हणजे?" "अहो, मी गंमत करते हो. किती घाबरता तुम्ही?" ती पुन्हा हसून म्हणाली. आता सतीश सुद्धा हसू लागला, पण त्याला ती थोडी वेगळीच बाई वाटली. तिचे बोलणे त्याला काहीतरी वेगळाच भास करून देत होते. "तुमचे नाव काय?" सतीशने तिला विचारले. तिने आपल्या ओठातून सहज शब्द फेकले, "मी माया." "खूप सुंदर नाव आहे तुमचे," सतीश म्हणाला. तिने सतीशला विचारलं, "तुमचं नाव?" "सतीश."
सतीश म्हणाला. ती एकदम सतीशच्या डोळ्यात बघू लागली. सतीश सुद्धा इतक्या जवळून तिच्या डोळ्यात बघत राहिला. 5 मिनिटे दोघे एकमेकांना सारखं बघत होते. सतीश तिच्या डोळ्यात जणू हरवून गेला होता. पण भानावर येत त्याने तिला सहज म्हटलं, तुम्ही खूप सुंदर आहात मायाजी. ती लाजून खाली बघू लागली. सतीशची नजर तिच्या अंगावरून खेळत होती. इतक्या जवळून इतक्या सुंदर स्त्रीला त्यानं कधीच बघितलेलं नव्हतं. ती आता त्याला लाजत होती. सतीश मात्र तिच्याकडेच बघत होता. माया म्हणजे खरंच माया होती. आपल्या सौंदर्याच्या जादूने त्याला तिने मोहित केले होते. सतीशला आता कसे कसेच होत होते. तो तिला म्हणाला, तुमचे मिस्टर काय करतात हो? माया डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बिझनेस आहे त्यांचा, पण आता ते सोबत नसतात. म्हणजे? सतीश तिला विचारत होता. तिने सतीशला समजावले, सतीश तुम्ही विचारू नका यार, हे खूप काही आहे जे मी नाही सांगू शकत तुम्हाला. प्लीज माझ्यासाठी हे विचारू नका. सतीश शांत बसला. तिने एकदम सतीशकडे बघितले आणि केविलवाना चेहरा करून म्हटले, सॉरी हां, मी काही चुकीचं बोलले असेल तर. सतीश तिच्या मांडीवर हात ठेवून म्हणाला, नाही हो, तसं काहीही नाही. तिच्या मांडीवर त्याने इतक्या सहज हात कसा ठेवला हे सुद्धा त्याला कळलंच नाही. सतीशला धक्काच बसला, कारण एक परस्त्रीच्या मांडीवर त्याने इतक्या सहज हात ठेवला की त्याला भानच राहिला नाही. त्याला वाटले की आता माया रागावणार, पण तसं काहीच घडलं नाही. ती उलट एक स्माईल देत होती. सतीश तिला पुन्हा एकदा म्हणाला, तुम्ही खूप सुंदर आहात मायाजी. माया त्याच्या कानात म्हणाली, तुम्ही पण. तिच्या गरम अशा स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारे आले. सतीश तिच्या डोळ्यात बघत राहिला. ती सुद्धा त्याच्या डोळ्यात बघत होती. अचानक काहीतरी हालचाल जाणवली आणि माया जोरात ओरडली, सतीश. सतीशच्या डोक्यावर मागून दणकन प्रहार झाला. कुणीतरी लाकडाच्या लाठीने त्याच्या डोक्यावर मारा केला होता. सतीश बाकावरून खाली पडला. 2 व्यक्ती मागे उभे होते. एकाने मायाच्या तोंडावर रुमाल लावला. सतीश अर्धमेला होऊन तिच्याकडे बघतच राहिला. तो काहीही करू शकत नव्हता, कारण त्याचे डोळे बंद होणार होते. त्याची शुद्ध हरवणार होती. त्यातल्या दुसऱ्या व्यक्तीने मायाला उचलले आणि सरळ बस स्टँडच्या बाहेर घेऊन गेले. अंधारात गुडूप होणाऱ्या त्या 2 अज्ञात व्यक्तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पाहतच राहिला. संपूर्ण शक्ती एकवटून त्याने किंचाळी फोडली, माया माया माया. आणि त्याच्या तोंडावर कुणीतरी पाणी शिंपडलं. काय पागल माणूस आहे, स्वप्नात काय माया माया ओरडतोय? उठ रे भाऊ. साला इतका झोपतो की इतक्या गर्दीत पण याला जाग येत नाही. गर्दीतला एक जण म्हणाला. सतीशने डोळे उघडले. तो काळेगावच्या त्याच बसस्टँडवर होता. त्याच्या बाकाजवळ त्याला पाहण्यासाठी गर्दी जमली होती. आजूबाजूला बघितले तर माया कुठेच दिसत नव्हती. त्याने डोक्याला हात लावला. त्याला डोक्याला काहीच मार जाणवत नव्हता. सगळं काही नॉर्मल होतं. त्याने 1-2घांना मायाविषयी विचारले, पण लोक त्याला काहीच उत्तरले नाहीत. डोळ्यावरची झाक जाण्यासाठी बसस्टँडवरच्या पाणी पिण्याच्या ठिकाणी जाऊन त्याने डोळ्यावर पाणी मारलं. डोळे चोळले, गुळण्या केल्या. समोर जेव्हा त्याने पानपोईच्या भिंतीवर बघितले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, कारण एक पोस्टर लागलेले होते. त्यावर मायाचा सुंदर असा फोटो होता. वरती लाल अक्षरात लिहिले होते, बेपत्ता. सदर महिला ही दिनांक 5/1/2000 पासून बेपत्ता आहे. त्यामध्ये मायाबद्दल सर्व माहिती दिली होती. सतीशने थरथरत
खिशातला मोबाईल काढला. त्याला पुन्हा एक धक्का बसला, कारण आज तारीख 10 होती. गेल्या 5 दिवसापासून माया बेपत्ता होती आणि माया तर त्याला रात्रीच या बसस्टँडवर भेटली. म्हणजे माया? बापरे! त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. माया त्याची कुणीच लागत नव्हती, तरीही मायामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. सतीश मागे वळला आणि सरळ त्याच्या गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसला. पण जाताना त्याने मायाचे बेपत्ता लिहिलेले पोस्टर मात्र सोबत घेतले. बस स्टँडवरून त्याच्या गावाकडे निघाली खरी, पण त्याला ते स्टँड सोडावे वाटत नव्हते. त्याच्या अश्रूंनी ते पोस्टर ओले झाले होते. पण माया मात्र त्या पोस्टरमधून त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करत होती. ते पाहून सतीश आणखी रडायला लागला. आज सतीश कोणतीही नोकरी करीत नाही, कोणतेही काम करत नाही. तो फक्त एकच काम करतो. रोज गावावरून काळेगावच्या बसस्टँडवर येतो आणि तिथे कुणी एकटे असेल तर त्याची रात्रभर साथ देतो आणि सकाळी परत गावाकडे निघून जातो. आजही त्याच्याजवळ ते मायाचे पोस्टर आहे, ज्याच्यावर बेपत्ता लिहिलेले आहे.